ट्रेन मध्ये आमचे असे हाल होणार होते हे आम्हाला माहितीच नव्हता। तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नाशिक जर्नी पार्ट 7 मध्ये। दिवसभर धबधबे धरणं पाहिल्यानंतर आता आमची नाशिकला बाय बाय करायची वेळ आली होती, म्हणून ऑटो करून आम्ही इगतपुरी रेल्वे स्टेशनवर येतो। जेवण झाल्यानंतर आमच्याकडे आता बराच वेळ वाचला होता, तर मग आम्ही थोडा वेळ इलेक्ट्रिक पायऱ्यांसोबत खेळतो। माझ्या सोबतानले बाकी बहुत मजा येत होती, विचारच नको। तरी पण 15-20 फेरे खालून वरून खाली येणारे जाणारे बस आमच्याकडेच पाहत होते। त्या पायऱ्यावर तर आम्हाला आमच्या प्रजातीचा जानवर बी भेटला। रेल्वे स्टेशनवर लिफ्ट पण होती, म्हणून आता लिफ्टले बी सोडायचा नव्हता। खालून वरून खाली बार आज आम्ही मसनेऱ्या चेक करून टाकला असतील म्हणलो, पण नाही, ठीकठाक आहे। 10 वाजताची ट्रेन होती आमची आणि 10 बी वाजले होते आणि ट्रेन पण आली होती। ट्रेन मध्ये चढल्यावर तर बाय अलगच माहोल होता, कारण आम्ही नेहमी जनरलची तिकीट काढला होता। त्याला खाली चालायला बी जागा नव्हती, पण थोडी बहुत अरेंजमेंट केला आणि आम्ही जागा प्राप्त केली। पण तिथं बी थोडा वेळ चांगला वाटला। मग काय आपली एका जागेवर मावत नव्हती, त्रास तो उम्मस आला होता, पण का करा। आमच्या धाकाने लोकांनी चपला जोडे बी या फॅनवर लपवून ठेवला होता। तोर समजते इतका का तर माहित नाही। मग 1-2 तासांनी कसा बसा बसायला जागा भेटली, बसायला का झोपायला बी भेटली। तर आता झोपायला बी जागा भेटली, पण झोप लागत नव्हती। हा विषय अलग होता। बरोबर 2:26 झाले होते आणि रणराज पिल्ले यांच्या चाय पिण्याचा पण वेळ झालाच होता। सकाळच्या 4 वाजता आम्ही शेगावच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो रे बाबा। स्टेशनवर आमच्या अलावा ना ऑटोवाल्याच्या अलावा कारा कुत्रा बी दिसत नव्हता। मग फायनली ऑटो करून आम्ही विसावामध्ये जातो। इथं आल्यावर एवढा चांगला वाटला की सांगत नको, एकदम शांत। आता इथं सकाळीची रूम भेटत, पण आम्ही इथे 4 वाजता पोहोचलो होतो आणि रूम बुकिंग चालू होते 8 वाजता, म्हणजे अजून 4 तास वेळ होता आणि आम्हाला लागत होती उम्मत झोप। मग आता पर्याय नव्हता तर झोपा इथंच।